आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हा तुमचा नवरा का? हो सर. सुंदर सूर्यवंशी हाच का? हो. म्हणजे वसुंधरा सूर्यवंशी यांचा मुलगा? हो सर, पण ते इथे. माझा प्रश्न अजून संपलेला नाहीये. म्हणजे तुम्ही वसुंधरा सूर्यवंशी यांच्या जीवावर IPS बनण्याचं स्वप्न बघताय? नाही सर. नाही कसं? दिसतायत तुमचे नखरे. तुमचा हा घराणेशाहीचा मस्तवालपणा सरळ सरळ दिसतोय तुमच्या चेहऱ्यावर. आणि तसं असेल ना तर सूर्यवंशी नाव मी आत्ताच संपून टाकतो. थांबा. काय भीती वाटली? तुमच्यासारख्या अशा भित्र्या मुलींना IPS होण्याचा काहीच अधिकार नाहीये. तुम्ही निघू शकता. नाही सर, मी घाबरले नाहीये. यू मे गो मॅडम. तुम्ही घाबरलात. जी मुलगी काच फुटण्याला एवढी घाबरते ती मोठमोठ्या जबाबदाऱ्या कशा पार पाडणार? नाही सर, मी घाबरलेले नाहीये. माझ्या पतीबद्दल मला आदर आहे म्हणून एक क्षण थबकले. मला माझ्या कुटुंबाबद्दल, माझ्या लोकांबद्दल खूप अभिमान आहे आणि तो असायलाच हवा. पण म्हणून त्यांच्या नावाचा वापर करून मी इथपर्यंत येऊन नाही पोचले. आताही सारवासारव करताय तुम्ही. तुम्ही काच फुटण्याला घाबरला होतात. कधी ऐकलाय काच फुटण्याचा आवाज? सर, माझ्या आईवडिलांनी मला फक्त पुस्तकी किडा नाही बनवलंय. मग सांगा काच फुटण्याचा आवाज कसा असतो ते. मॅडम, आता मी थोडं पाणी पिऊ शकते का? येस, शुअर. थँक्यू. मला काय वाटतंय, आपण जे 5 कॅन्डिडेट सिलेक्ट केले होते त्यांच्यापैकीच एकाचा आपण विचार करू शकतो. ज्या मुलीला काच फुटण्याचा आवाज काय असतो हेच माहित, तिच्याकडून आपण काय अपेक्षा ठेवणार? असा असतो काच फुटण्याचा आवाज. लय टेन्शन आलंय. काय बी सुचना. मी इथं बाहेर उभं राहून माझी ही अवस्था आहे. मग अक्षरात तर मुलाखत द्यायला आतमध्ये गेल्या आहेत. त्यासनी किती टेन्शन आलं असेल. काय झालं असेल आत? अक्षरा ठामपणे बोलले असतील ना? हा, मला ठाव आहे त्या कमी पडणार नाहीत. पर चुकून त्यांनी अक्षरासनी येत नसलेला कोणता प्रश्न विचारला तर? त्यांची IPS म्हणून निवड नाही झाली तर? काय सुधारणा झालंय.
कवा एकदा अक्षरा बाहेर येत आहेत ना असं झालं आहे. पण मला माहित आहे अक्षरा कमी पडणार नाहीत. समध्या प्रश्नांची सडेतोड उत्तर देणार आणि त्यांची निवड नक्की होणार. पर एक टेन्शन आहे. मग अशी भावनेच्या भरात जरा खिडकीतून डोकावलं त्यामुळं काय घोळ तर होणार नाही ना. अक्षरा अक्षरा काय झालं? त्यांनी तुम्हाला जे प्रश्न विचारले त्या समजांची उत्तर तुम्ही दिली नव. काय म्हणणं आहे त्यांचं? त्यांनी तुमची निवड केली का? त्यांचं काय म्हणणं आहे? कधीपासून बोलले तुम्हाला? आणि तुमचं ऑफिस कुठं असणार आहे? अहो बोला की. अहो असं शांत कशाला बसताय तुम्ही? तर जीव टांगण्याला लागलाय माझा. काय झालं सांगा की मला. काय सांगू तुम्हाला, मलाच काही कळत नाहीये. कळत नाही म्हणजे? अहो नक्की काय झालंय? नाही म्हणजे तुम्ही उत्तर देत होता ना ते मला ऐकायला येत होतं. मग असं का म्हणताय तुम्ही? हो मी उत्तर देत होते, पण तिथे 3 होते इंटरव्ह्यू घेणारे व्यक्ती. मी उत्तर दिल्यावर ना त्यांच्या कोणाच्या चेहऱ्यावर ना आनंद दिसत होता, ना पॉझिटिव्हिटी, ना समाधान, काहीच नाही. आणि ती एक व्यक्ती तर आपण नाही काय एखाद्यावर असा जुना राग मनात धरून बसतो आणि त्याच्याशी वागतो, तसं काहीतरी खुनशी नजरेने माझ्याशी वागत बोलत होते. मला काहीच कळत नव्हतं. ठीक आहे तुम्ही जास्त विचार करू नका. असतं तशी माणसं चेहऱ्याने वेगळी वाटतात पण मनाने ना लई चांगली असतात बघा. अक्षरा तुम्हाला सांगतो तोच माणूस आहे ना तुम्हाला जास्त मार्क देईल बघा. आणि मला खात्री आहे तुम्ही चांगल्या मार्कानंच पास होणार आहे बघा. हॅलो. अहो हे बघा हेच माझ्याकडे खूप रागाने बघत होते आणि सगळ्यांमध्ये फक्त हेच मला जास्त प्रश्न विचारत होते. मला असं वाटतंय यांच्या प्रश्नांची त्यांना अपेक्षित उत्तर मी काही दिली नाहीयेत बहुतेक. हो सर. अहो ऐका की. हो साहेब काम फते. त्या सगळ्या कॅन्डिडेट मध्ये त्या अक्षरा मॅडमचा ना इंटरव्ह्यू एकदम खराब. कस काय? तू इतक्या खात्रीने कसं सांगू शकतोस? साहेब मी पहिल्यांदा पाण्याच्या निमित्तानं आत गेलतो तर अक्षता मॅडम ना जास्त प्रेशर मध्ये होत्या. त्या प्रेशर मध्ये कोणाची परमिशन न घेता आत आल्या आणि पटकन खुर्चीत बसल्या. गुड. म्हणजे सुरुवातच निगेटिव्ह झाली. साहेब पुढे तर असं झालं कोणत्या तरी प्रश्नाचं उत्तर द्यायचं होतं पण टेबलवरचा ग्लास त्यांनी फोडला आणि उद्धटपणे उत्तर दिलं. असं माझ्या कानावर आलं. तुम्हीच विचार करा साहेब असे बेसिस्त बायचा रिझल्ट काय असणार? सिलेक्ट कोण करणार? मी खात्रीनं सांगतो साहेब ती इंटरव्ह्यू मध्ये पासच होणार नाही. म्हणजे आता अक्षरा काही IPS होत नाही. तिचं स्वप्न हे आता फक्त स्वप्नच राहणार. ते सत्यात उतरवणं आता शक्य नाही. सगळं कसं अगदी माझ्या पथ्यावर पडणार. कसं आहे अक्षरा, कितीही उड्या मारतो पण मी तुला बरोबर खाली खेचणार. साहेब जाऊ का मी? गणेश चहा दे इकडे. अरे एक नाही 2 दे. कशाला साहेब? अरे घे ना. नको. आज मी खूप खुश आहे तुझ्यावर. पुढच्या घडामोडी अशाच रीतसर सांगत राहा आणि त्याचा सुद्धा बक्षीस मिळेल तुला. साहेब पुढं क्लिअर आहे ते IPS होत नाहीत. साहेब जेव्हा ते इंटरव्ह्यू देऊन बाहेर आले ना त्यांच्या चेहऱ्यावर 12 वाजले होते. साहेब ते त्यांच्या नवऱ्यासोबत पण टेन्शन मध्ये बोलत होत्या. रिझल्ट कळाला साहेब त्या फेलच आहेत. गुड. बस बस तू चहा पी. हा साहेब.
आई तुम्हाला मी सांगतो, अक्षर आहे की नाही ह्या मुलाखतीत नक्कीच पास होणार बघा. विषय का वहिनी आहे तर हुशार, त्या नक्की IPS होतील बघ. हा एकदम बरोबर बोललायस बघ तू. अहो आई, अक्षर आहेत की नाही समध्या प्रश्नांची आहे ना न घाबरता एकदम सडेतोड उत्तर देत होत्या बघा. अक्षरांनी त्या खोलीत आहे ना एकदम अशी तडकच एंट्री घेतली बघा. काय ते चालणं, काय तर रुबाब, एक नंबरच. असं वाटत होतं की एखादी IPS अधिकारी झाले की काय. अहो कोणी बी कुठलाही प्रश्न विचारू दे, अक्षरांनी ना न घाबरता समध्यांची उत्तर दिलीत बघा. अहो समध्यांची बोलतीच बंद करून टाकली. अहो नंतर आहे ना त्यासनी प्रश्न पडला की यासनी काय विचारू आणि काय नको असं झालं त्यासनी. हा मग तुला सगळं कसं माहिती? तू गेलता होय वहिनी सोबत मुलाखतीत? अरे अडाणी, अरे मला कसं आतमध्ये सोडतील? IPS ची मुलाखत होती नव्हती. अरे तिथं ना कोणाला बी आतमध्ये येऊ देत नाही. जाऊ दे, तुला नाही कळायचं ते. हा मग तू बाहेरच उभा होतीस होय? होय होय, मी आहे ना तिथंच बाहेर थांबलो होतो आणि अक्षरांची समधी मुलाखत ऐकत होतो बघ. मला आहे ना अक्षरांचा आवाज ऐकू येत होता. अरे अक्षर आहे की नाही कोणाला बी न घाबरता न डगमगता समध्या प्रश्नांची उत्तर देत होत्या. अरे कुणी बी कुठलाही प्रश्न विचारू दे, पण आपली वाघीण तयार उत्तर देण्यासाठी. ते अधिकारी आहेत ना त्यांनी किती बी कठीण प्रश्न विचारले ना तरी आपली वाघीण आहे की नाही त्यासनी अशी मस्तपैकी सडतर उत्तर देत होती. एक बी प्रश्न ह्यांनी खाली पडू दिला नाही. अहो आई तू मस्त सांगतो, अक्षर आहेत की नाही प्रश्नाची फक्त सुरुवात ऐकायच्या आणि लगेच उत्तर द्यायला सुरुवात करायच्या बघा. अहो त्या अधिकारीना चाटच पडले. तुम्हाला खरं सांगू काय, ह्यांची मुलाखत मी बाहेर ना ऐकत होतो ना तर ना मला ना बाहेर बसवलंच गेलं नाही बघा. ह्यांची मुलाखत जिकडे चालू होती ना तिकडं मी गेलो आणि असं खिडकीतून डोकावून बघितलं. म्हणजे असं नीटसं काय दिसलं नाही, म्हणजे असं पुसटचं मला दिसलं. त्यावर नाही ना अक्षरा लई ठाम दिसत होत्या. समधी जण त्यांच्याकडे एकटक बघत होते. त्यावरनच कळलं मला अक्षरांनी समध्यांची बोलतीच बंद केली असणार. सुंदर, तू पाहिलं ना ते अगदी बरोबर असणार बघ. आपली अक्षरा बोलायला लागली की समोरचं ऐकतच राहत. आणि माझी खात्री आहे अक्षरा IPS होणार म्हणजे होणारच. अहो होणार कसल्या, आता झाल्याच आहेत. आता फक्त ती वर्दी घालायची बाकी आहे. खरं आहे, अक्षरा नुसती हुशार नाही, जिद्दी आणि मेहनती बी आहे. त्यामुळं ती चांगली अधिकारी होणार यावर माझा पूर्ण विश्वास आहे. बरोबर बोलते हा वहिनी. अनेक सांगू का, आई अंबाबाईचा आशीर्वाद आपल्या अक्षराच्या पाठीशी कायम आहे. ती तिला काय बी कमी पडू द्यायची नाही. दिवस रात्र कष्ट केलेत आपल्या अक्षरानं आणि कुणाचं बी वाईट चितलं नाही कधी. अशा प्रामाणिक माणसांच्या पाठीशी ना देवी आई कायम असती. अक्षराला तिच्या कष्टाचं फळ नक्की मिळणार. घरातल्या प्रत्येकांच्याच माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत, पण मी त्या अपेक्षांची पूर्ती करू शकेन का? मी उत्तर जरी बरोबर दिली असली तरी त्यांच्या चेहऱ्याकडे बघून मला नव्हतं वाटत की ते माझ्या उत्तरांनी समाधानी आहेत. शेवटी सगळे निर्णय त्यांच्याच हातात आहेत. काय
बाबा सुंदर, तू इथं समजा इंटरव्ह्यू सांगितलास, म्हणजे अक्षराचा रिझल्ट लागला तर जमा आहे की. काही नाही कशात, त्यावर मैदान घातलं खिशात. म्हणजे आता आपली अक्षरा IPS झालं तर जमा आहे की. बरं बरं, चला समजानी जेवायला सुरुवात करा. हा, माझं जेवण झालंय, तुम्ही जेवा समदे. चला चालू करा. ह्या शंतनुला पैसे द्यायचे तर काय कुठं डल्ला टाकू का दरोडा टाकू? नाही नाही, पर ह्यो गप बसणारातला नाही. याला ह्याचे पैसे द्यायची लवकरात लवकर काहीतरी सोय करायला पाहिजे. काय बी करा, एक डाव जिंकायला आणि 10 माशा शिंकायला कुठं प्रयत्न कमी पडतात तेच कळत नाही. नशीबच फुटकं म्हणायचं आपलं. किती बी कष्ट केले ना समजा वायात जात्यात. ए बाई, आणि आता काय झाले? वर तोंड करून मलाच विचारा. एक साधी गोष्ट होती हो, त्या 1.5 दमडीच्या पोरीला IPS होण्यापासून अडवू शकला नाहीत. एक काम धड जमलं नाही तुम्हाला. चाळणीत पाणी घेऊन जीव द्या त्याच्यात. जी अक्षरा IPS झाली ना व, की मग बघा कशी समध्यासनी आपल्या तालावर नाचवते ते. तू शंतनू लई हुशार असल्याचा आव्हान तो. त्याची हुशारी काय पेटवायची आहे वय? त्याला म्हणा बघ आता ही बाई IPS झाली ना की कशी समध्यासनी विचारावर नाचवल. अगं हो हो हो, जरा धीरानं घे, शांत राहा की जरा. IPS अक्षरा सुंदर सूर्यवंशी असं लिहिलेलं गव्हर्नमेंटचं लेटर शिक्क्या सकट वाढत आलंय का? का वर्दी घालून अशी ताड 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 आपल्या समोर अक्षरा आली? झाले का असं? उगाच आपल्यासारखं तनतन पण करायचं. तो शंतनू आहे ना, त्याला बी काळजी आहे की जॉबची, त्याची बी मान आहे की कचाट्यात, तो करेल काहीतरी. हा, तू उगाच का माझं डोकं खायला लागल्यास? अहो तुम्ही हे जे समज बोललायत ना व, ते लवकरच समज घडणार आहे बघा. हा, ती अक्षरा वर्दीमध्ये येऊन तुमच्या समोर उभी राहील तेव्हा बसाल डोसक्याला हात लावून. अहो तो सुंदर मग अशी समजसनी सांगत होता अक्षराच्या मुलाखतीबद्दल. म्हणे तिने सगळी लई चांगली उत्तरं दिलीत, लई भारी मुलाखत झाली तिची. आता ती पासच होणार अशी चर्चा चालू असताना मी शांत कशी बसू? अगं थांब की, काळजी नको करू, तेच सांगतोय तुला मी. बघ रोशे, काही झालं तर या जन्मात तरी अक्षरा IPS होऊ शकत नाही. तू मस्ती लई दानगा विश्वास. अग आता मगाशी मी तुला काय म्हटलं, शंतनूचा मला फोन आला होता कशाला, पैसे मागायला. पण तो बोलता बोलता बोलून गेला तेव्हा मला कळलं त्या मुलाखतीच्या ठिकाणी शंतनूनं सेटिंग करून ठेवलं. आणि तिथे त्याला कळलंय अक्षरा लई चुकल्या, लई बेकार इंटरव्ह्यू दिला ती, लई बेकार. म्हणून ती अजिबात IPS होऊ शकत नाही असं त्याचं म्हणणं आहे. तू कशाला त्रागा करून घेतेस? शांत राहा. हा, आता जे काय होईल ते आपल्या मनासारखंच होणार आहे. फक्त जी घडतंय का नाही ती बघ, एन्जॉय कर. तथास्तु, तुम्ही म्हणताय तसंच समज घडो, नाहीतर आपल्या नशिबात जेलच. हा, विसरू नका, लक्षात.
तुम्ही नका एवढं टेन्शन घेऊ. ते मुलाखत होऊन 8 दिवस झालं तरी बी तुम्ही अजून अशाच. तुम्ही नक्की IPS व्हाल बघा, आम्हा सगळ्यांना खात्री आहे. अक्षरा, बारके म्हणतोय ना ते एकदम बरोबर आहे. अहो कशा पाहिजे तुम्ही टेन्शन घेताय? नका टेन्शन घेऊ. अहो इतके दिवस झाला आम्ही तुम्हाला सांगतोय की काय बी काळजी करू नका, तुम्ही पास होणार आहे, तरी तुम्हाला पटत नाही. शेवटी निकालाचा दिवस उजाडला बघा. आता थोड्याच वेळात तुमच्या हातात निकाल असेल आणि तुम्ही IPS अधिकारी झालेले असाल बघा. तुम्ही मला कितीही समजवलत ना तरी जो रिझल्ट हातात येत नाही ना तोवर माझी अस्वस्थता नाही कमी होणार. आता तो राजू गेलाय नेट कॅफेवर रिझल्ट बघायला. त्याचा एकदा फोन आला ना की माझा जीव भांड्यात पडेल. हॅलो राजू, काय झालं? लागला रिझल्ट? अक्षरा, अहो काय झालं? काय झालं बोला की.